हॅलो, मी डॉक्टर नेहा डोणगावकर, डर्मॅटोलॉजिस्ट. आज आपण बघणार आहे की अँटी एजिंग ट्रीटमेंट घ्यायची असेल तर काय असतं ट्रीटमेंटमध्ये, त्याच्यानंतर अँटी एजिंगसाठी काय स्किनची केअर घ्यायला पाहिजे आणि एजिंग प्रोसेस झाल्यानंतर नेमकं काय होतं आणि त्याची कारणं काय. तर आपण पहिले बघणार आहे की एजिंग प्रोसेस कधीपासून सुरू होते, त्याच्यानंतर त्याची कारणं काय. तर जर एजिंग प्रोसेस म्हणजे नेमकं काय, तर जनरली आपण पहिले हे समजून घेऊ की आपली स्किन कशी रिज्युनेट करत असते स्वतःला. तर आपल्या बॉडीचं स्ट्रक्चर असं असतं की सेल्स काही जुने होतात, त्याची डेथ होते आणि नवीन सेल्स तयार होतात. ही प्रोसेस कंटिन्युअस आपल्या शरीरामध्ये चालू असते आणि स्किनमध्ये सुद्धा सेम प्रोसेस चालू असते. कंटिन्युअस रिज्युनेशन होत असतं, रिजनरेशन सेल्सचं होत असतं आणि ते डेड झालेले स्किनचे सेल्स निघून जातात आणि खालचे चांगले तयार झालेले वर येतात. तर आता ही प्रोसेस होत असताना हळूहळू एजिंग कसं होतं. तर एजिंग प्रोसेस म्हणजे नेमकं काय की जसं जसं आपलं एज वाढायला लागतं तसं जसं आपल्या स्किनच्या लेअरमध्ये, आपल्या स्किनमध्ये जे एपिडर्मिस आणि डर्मिस लेअर आहे त्याच्यामध्ये इलेस्टिन आणि कोलेजन हे दोन असतात. तर कोलेजन फायबर्स जे असतात, हे दोन फायबर्सपैकी ते फर्मने चालतात आणि इलेस्टिन ही आपल्या स्किनची फ्लेक्झिबिलिटी कायम चांगली ठेवते. तर हे जसं वय वाढायला लागतं तर साधारणतः 25 वर्षाच्या नंतर म्हणजे ॲट द एज ऑफ 25 हळूहळू आपले जे कोलेजन फायबर्स आणि इलेस्टिन फायबर्स आहेत हे कमी कमी व्हायला लागतात. त्याचं पर्सेंटेज पर इयर 1% कमी होतं, असं एक गृहीत धरायला हरकत नाही. या पद्धतीने ते कमी व्हायला लागतात. त्याच्यानंतर इलेस्टिसिटी कमी होते, जे आपल्या स्किनवर नॅचरल ऑइल येत असतं, स्किन हायड्रेट ठेवत असतं, ते डिक्रीज व्हायला सॅगिंग व्हायला लागतं, स्किनचं लूज व्हायला लागते स्किन. आणि जनरली असं होत असताना काय होतं की आपल्या कपाळावर म्हणजे हॉरिझॉन्टल लाईन ऑफ फ्रंट, तर तिथे हॉरिझॉन्टल लाईन्स यायला लागतात. त्याच्यानंतर आपण जेव्हा खूप हसतो तेव्हा इथे डोळ्याच्या जवळ जास्त सुरकुत्या पडतात. तुम्ही जितकं जोरात हसाल तिथे इथे क्रोस फिट म्हणतात त्याला, तर इथे लाईन्स यायला लागतात. आणि बोलताना जर तुम्ही त्रासिक चेहरा करत असाल असा, तर तिथे फ्रॉन लाईन्स तयार व्हायला. तर या पद्धतीने आपल्या चेहऱ्यावर लाईन्स येतात एजनुसार. मग आता याची कारणं काय, तर याची कारणं बऱ्याचदा तुम्ही सन एक्सपोजरमध्ये जास्त जाता, ही एक कारण आहे. त्याच्यानंतर तुमचं डाएट चांगलं नाही आहे, डाएट न्यूट्रिशनच्या ज्या व्हॅल्यूज तुम्हाला डाएटमधून मिळायला पाहिजे त्या मिळत. स्मोकिंग करताय, स्मोकिंगमुळे सुद्धा एजिंग प्रोसेस लवकर होते. त्याच्यानंतर स्ट्रेस घेतला तरी एजिंग लवकर होतं. त्याच्यानंतरच तुमचं स्लीपचं स्ट्रक्चर जर चांगलं नसेल, झोपताना तुम्ही एका बाजूला झोपताय तर त्याच्याने सुद्धा तुमच्या चेहऱ्यावर लाईन्स यायला सुरुवात. ही जी एजिंगची प्रोसेस आहे ती कशी होते आणि त्याची कारणं काय ते आपण पाहिलं. तर या पद्धतीने आपल्या चेहऱ्यावर रिंकल्स यायला लागतात. तर मग आता हे रिंकल्स येत असेल तर आपण काय करायला पाहिजे त्याच्यासाठी. तर आपण हे एजिंग काही प्रमाणात कमी करण्यासाठी आपण आपल्या स्किनची काळजी घ्यायला पाहिजे. ती काळजी आपण पहिले घेत नाही, त्याच्यामुळे एजिंग जास्त होतं. तर काळजी घ्यायची म्हणजे काय करायचं, तर सगळ्यात पहिले की तुमचं फोटो एजिंग टाळण्यासाठी तुम्ही बाहेर जाताना किंवा रोज सनस्क्रीन अप्लाय करायला पाहिजे. आणि बाहेर जायच्या अर्धा तास आधी तुम्ही चेहऱ्यावर मॉइश्चरायझर आणि त्याच्यानंतर सनस्क्रीन लावा. हे अगदी मस्ट आहे. तुम्ही जर सनस्क्रीन लावलं आणि ते SPF 30च्या अबोव्ह लावायचं साधारणतः तुमच्या एजनुसार. जर तुमची 25 असेल तर SPF 15 to 30 पर्यंत तुम्ही सनस्क्रीन अप्लाय करू शकता. तर हे सनस्क्रीन लावल्यामुळे तुमच्या चेहऱ्याला ते सनस्क्रीन UV रेज पासून प्रोटेक्ट करतात आणि एजिंग प्रोसेसला थांबवतात. तर मी तर म्हणेल सनस्क्रीन हे बेस्ट अँटी एजिंग क्रीम आहे. त्याच्यानंतर दुसरं तुमच्या डाएटमध्ये काय करायला पाहिजे. डाएटमध्ये शुगर इनटेक, बेकरी फूड्स हे कमी करायला पाहिजे. शुगर इनटेकनी काय होतं, तर शुगर इनटेकनी चॉकलेट्स किंवा हे तुम्ही खाताय तर त्याच्यानी शुगर खाल्ल्यामुळे ग्लायकोजेन होतं आणि ॲडव्हान्स ग्लायकेशन एंड प्रोडक्ट्स तयार होतात. त्याला आपण एज म्हणतो, ॲडव्हान्स ग्लायकोजन एंड प्रोडक्ट्स. लक्षात घ्या, हे जे त्या शुगर इनटेकमुळे तयार होतात त्याच्याने पण एजिंग व्हायला लागते. हे जाणून घेणं का महत्त्वाचं आहे की जर तुम्ही शुगर इनटेक कमी केला तर फ्री रॅडिकल्स तयार होणं कमी होईल.
आणि त्याच्यासाठी तुम्हाला त्याच्यावर उपाय पण करता येईल की शुगर समजा तुम्ही खाताय ती कमी करता येईल आणि अँटीऑक्सिडंट जास्त प्रमाणात वापरता येईल. अँटीऑक्सिडंट सुद्धा तुमच्या एजिंग प्रोसेसला कमी करायला मदत करतात. तर मग अँटीऑक्सिडंट वापरल्यामुळे तुमची एजिंग प्रोसेस कमी होते. त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंटमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई, वेगवेगळे मिनरल्स, कॉपर, निओसिनामाइड्स हे सगळं येतं. तर हे तुम्ही इंटेकमध्ये सप्लिमेंट्स घेऊ शकता. त्याच्यानंतर अँटी रिंकल्स क्रीममध्ये रेटिनॉइड्स हे चांगले क्रीम आहे. तर रेटिनॉइड्समध्ये रेटिनॉइड ॲसिड, रेटिनॉइड्स हे जे क्रीम्स येतात तर ते क्रीम जर तुम्ही वापरले तर त्यांनी ज्या चेहऱ्यावर फाईन लाईन्स आणि रिंकल्स, बारीक बारीक लाईन्स येतात समजा इथे, विशेषतः डोळ्याच्या खाली, अंडर आय डार्क सर्कल्स, हे जे एजनुसार तयार व्हायला लागतात, तर ते क्रीम जर तुम्ही रुटीनली वापरलं तर त्या फाईन लाईन्स हळूहळू कमी व्हायला लागतात. तर ते नेमकं काय करतात, तर ते फाईन लाईन्स कमी करण्यासाठी स्किनला बूस्ट करतात. त्याच्यानंतर दुसरं आहे की व्हिटॅमिन सीचं सिरम. व्हिटॅमिन सीचं सिरम जर तुम्ही दिवसातून 2 वेळा अप्लाय केलं किंवा ॲज पर युअर कन्व्हिनियन्स तुम्ही रेग्युलर वापरलं तर व्हिटॅमिन सीमुळे पण ते अँटीऑक्सिडंटचं काम करतं आणि तुमच्या स्किनवर जर डार्क सर्कल्स आलेले असतील, ऑड इव्हन स्किन आहे, तर ते लाईटनिंग ऑफ द स्किन करायचं काम व्हिटॅमिन सी करतं. हायलोयुरॅनिक ॲसिड सुद्धा खूप चांगलं काम करतात. ते हायलोयुरॅनिक ॲसिड तुमचं मॉइश्चर मेंटेन करायचं चांगलं काम करतात. ते स्किनचं मॉइश्चर मेंटेन करत असल्यामुळे प्लम्पिंग ऑफ स्किन त्यांनी चांगलं होतं. म्हणजे स्किन अशी प्लम्प दिसते आणि त्याच्यामुळे एजिंग कमी दिसतं. फाईन लाईन सुद्धा हळूहळू हायलोयुरॅनिक ॲसिडमुळे कमी व्हायला. पेप्टाइड सुद्धा चांगले काम करतात. त्या पेप्टाइड्स जे फायबर्स आहेत, कोलेजन आणि इलॅस्टिन, तर त्याची इलॅस्टिसिटी चांगली करण्यासाठी, फर्मनेस वाढवण्यासाठी सुद्धा खूप चांगलं काम करतात. तर पेप्टाइड्स सुद्धा तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर अप्लाय करू शकता. सिरेमाइड्स पण चांगले असतात. त्याच्यानंतर सनस्क्रीन तर मी सांगितलंच तुम्हाला की सनस्क्रीन वापरणं खूप आवश्यक आहे. आणि मग तुमच्या इंटेकमध्ये बाकीचे पण काही प्रोडक्ट्स आहेत, Q10, नियासिनामाइड, अल्फा हायड्रॉक्सी ॲसिड, हे सगळं तुम्ही वापरू शकता. पण आता मुद्दा असा आहे की हे सगळी केअर तुम्ही घेताय ही अँटी एजिंग केअर आहे, पण या सगळ्या केअरमध्ये तुमचं अँटी एजिंग पूर्णपणे स्टॉप होतं का, एजिंग प्रोसेस आणि अँटी एजिंग फुलफिल्ड होतं का? तर नाही. नुसत्या क्रीम्स आणि तुम्ही केअर घेतली याच्यामुळे तुमच्या फाईन लाईन्स आणि रिंकल सगळ्या जात नाही. हां, काही प्रमाणामध्ये त्याला थांबवण्याचं काम हे करतात, पण त्याच्यासाठी तुम्हाला अँटी एजिंग ट्रीटमेंट घेणं आवश्यक आहे, जे तुम्ही डर्मेटॉलॉजिस्टकडे घेऊ शकता. मग अँटी एजिंग ट्रीटमेंटमध्ये काय येतं? सगळ्यात पहिले मायक्रोडर्माएब्रेजन्स. याच्यामुळे तुमचं स्किनचं पॉलिशिंग होतं आणि स्किनमध्ये ज्या डेड स्किनवरच्या लेयर्स आहेत, जिथे रिंकल्स यायला तयार झालेले आहेत, ते कमी होतं. केमिकल पिलिंगने सुद्धा खूप चांगला रिझल्ट येतो. काही फिनॉल्स वगैरे जे पील आहे त्याच्यामुळे तुमचं एजिंग प्रोसेस थांबतं, फाईन लाईन्स कमी होतात, रिंकल्स पण कमी होतात. तर त्याच्या पण तुम्ही सेटिंग्स तुमच्या एजिंगचा 6, 8, 10 अशा सेटिंग जर घेतल्या केमिकल पिलिंगमुळे सुद्धा ही एक अँटी एजिंग ट्रीटमेंट. अल्ट्रासाऊंडमध्ये पण काही प्रमाणामध्ये तुमच्या स्किनला टायटनिंग देण्याचं काम करतं. त्याच्यामध्ये एक रेडिओ फ्रिक्वेन्सीची ट्रीटमेंट आहे. तर त्या रेडिओ फ्रिक्वेन्सी ट्रीटमेंट जी आहे तर त्यातनं सुद्धा अल्ट्रासाऊंड जाऊन तुमच्या स्किनला टायटनिंग द्यायचं काम करतं. ज्या डोळ्याच्या इथे आलेल्या रिंकल्स आहे, फ्रॉन लाईन्स आहे, हॉरिझॉन्टल लाईन्स आहेत कपाळावर आलेल्या, तर याला चांगल्या पद्धतीने कमी करायचं काम करतं. पण याच्या तुमच्या किती प्रमाणात आहे त्याच्यावर त्याचं सेटिंग आवश्यक आहे. कमीत कमी 10 सेटिंग तरी. नंतर मायक्रो निडलिंग करता येतं. डर्मा रोलर्सच्या पण सेटिंग घेतल्या तर तुमच्या फाईन लाईन्स आणि रिंकल्स कमी होतात. आणि अल्ट्रासाऊंडचं सांगितलं, काही प्रमाणामध्ये लेझर्स सुद्धा याच्यासाठी अँटी एजिंग ट्रीटमेंट म्हणून लेझरचा पण खूप चांगला उपयोग होतो. ते पण तुमच्या अँटी एजिंग ट्रीटमेंटमध्ये येतं. आणि मग ॲडव्हान्समध्ये बोटॉक्स वगैरे ह्या सगळ्या ट्रीटमेंट्स, अँटी एजिंगसाठी फिलर्स, हे सगळं करता येतं. तर अँटी एजिंग ट्रीटमेंट ही सुद्धा एजनुसार घेणं खूप आवश्यक आहे आणि ती तुम्ही घ्यायलाच पाहिजे. त्याच्यामुळे तुम्ही एजला काही अंश थांबवू शकता. तर ही अँटी एजिंग ट्रीटमेंट तुम्हाला निश्चितच याच्याबद्दल चांगली माहिती मिळाली असेल आणि तुम्हाला माझे व्हिडिओज आवडले असेल तर दर बुधवारी आणि शनिवारी व्हिडिओज अपलोड होत असतात. तर तुम्ही जरूर बघा आणि तुमच्या एजला थांबवण्याचा नक्कीच प्रयत्न करा. थँक्यू.